नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल. या योजनेचा जी-आर महाराष्ट्र राज्याने नुकताच जाहीर केलेला आहे. हा जी-आर 28 जून 2024 या तारखेला त्यांनी जारी केला आहे. तर या योजनेत काय-काय गोष्टी आहेत त्या सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर या योजनेचे उद्देश काय आहे ते आपण जाणून घेऊयात. राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती करण्यास चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे, या गोष्टींसाठी महाराष्ट्र राज्याने ही योजना जारी केलेली आहे. तर योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. या योजनेसाठी किमान वय हे 21 वर्ष पूर्ण व कमाल वय हे 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा महिलांना लाभ मिळणार आहे. तर या योजनेसाठी सरकारी बँकेत आपले बँक खाते असणे आवश्यक आहे व जे लाभार्थी आहेत त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न हे पूर्ण परिवाराचे कमी असावे. तर अपात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊया या योजनेसाठी. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजेच जे कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत. म्हणजेच ज्यांच्या घरातील व्यक्ती हे सरकारी नोकरी किंवा कायम कर्मचारी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. सदर लाभार्थी महिलेने शासन व इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल. जर लाभार्थी महिलेने इतर कोणत्याही शासनाच्या योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत, म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे कोणतेही खासदार, आमदार किंवा कोणत्याही सरकारी नोकरीला आहे तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ नाही मिळणार. म्हणजे ज्यांच्याही कुटुंबातील जी शेती आहे ती 5 एकरपेक्षा जास्त असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तर आपण जाणून घेऊया सदर योजनेकरता कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. लाभार्थ्याने ऑनलाईन केलेला अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्न दाखला, तेही वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. बँक खाते पासबुक, पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेची अटी व शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे तेही आपण जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केलेल्या लाभार्थ्याचे अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. तर आपण ग्रामीण भागात बघणार आहोत. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, नगरसेवक लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृत करणे, तपासणी करणे व पोर्टलवर अपलोड करणे हे काम यांच्याकडे आहे. तर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे काम हे संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे आहे. अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांच्या खालील समिती ही करणार आहे. तर योजनेची कार्यपद्धती जाणून घेणार आहोत आपण. अर्ज करण्याची प्रक्रिया. योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी अर्ज करता येईल. पात्र महिलेस या योजनेसाठी अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्ती कर्मचाऱ्यांकडे ऑनलाईन प्रविष्ट केले जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. म्हणजे लाभार्थ्यांनी स्वतः जाऊन तो अर्ज करणे गरजेचे आहे, कारण त्यांचा फोटो काढणार आहेत व KYC करणार आहेत. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड व स्वतःचे आधार कार्ड हे आवश्यक आहे. तात्पुरत्या यादीचे प्रकाशन. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपद्वारे जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देण्यात येईल. आक्षेपांची पावती. जाहीर यादीवरील हरकत पोर्टलवर ॲपद्वारे प्राप्त केलेल्या जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र यांचे मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल. लेखी ऑफलाईन प्राप्त झालेल्या हरकत तक्रार रजिस्टरमध्ये नोंदविल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील. पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासून 5 दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदणी आवश्यक आहे. तर तुम्हाला काही त्या योजनेबद्दल किंवा कोणत्या गोष्टीबद्दल जर काही तक्रार असेल तर तुम्ही ती यादी जाहीर केल्यानंतर 5 दिवसात ती तक्रार नोंदवू शकतात. अंतिम यादीचे प्रकाशन हे सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल. सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. लाभाच्या रकमेचे वितरण हे प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण, डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर सक्षम बँक खात्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत
रक्कम जमा केली जाईल. तर योजनेच्या अंमलबजावणीची कालमर्यादा काय असेल ते आपण जाणून घेऊया. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात येईल. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत असेल. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024. म्हणजेच आपण अर्ज केल्यानंतर अर्जाची अंतिम तारीख आल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी तात्पुरती यादी ही प्रकाशित केली जाईल. तात्पुरते यादीतील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा दिनांक कालावधी हा 5 दिवसांचा असेल. म्हणजे 16 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत आपल्याला तक्रार ही नोंदवता येणार आहे. तक्रार हरकतीचे निराकरण हे 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 दरम्यान करण्यात येईल. अंतिम यादी ही 1 ऑगस्ट 2024 ला करण्यात येईल. लाभार्थ्यांचे बँकमध्येही के-वाय-सी करणे हे याच्यासाठी लाभार्थ्याला 10 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. लाभार्थी निधी हस्तांतरण म्हणजेच लाभार्थ्याचं जे पहिले येणारी रक्कम आहे ती 14 ऑगस्टपर्यंत त्यांना देण्यात येईल. त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत असेल. म्हणजेच लाभार्थ्याला जी ही काही रक्कम आहे ती 15 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. तर अशी ही योजना आहे. तर याच्याबद्दल आपण संपूर्ण जाणून घेतलं आहे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा या योजनेची आपण माहिती घेणार आहोत. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. धन्यवाद.